नमस्कार, माझे नाव जयसिंग बेटकर सर. मी आज श्रीवर्धन तालुक्यामध्ये बोरली या भागामध्ये आहे आणि या बोरलीपासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती एक वांद्रे गाव आहे आणि या वांद्रे गावामध्ये मदगड नावाचा एक किल्ला आहे. हा किल्ला मुळात गिरिदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो. हा किल्ला इसवी सन 1706 मध्ये या अंतरावरती काही मुरुड जंजिरा किल्ला जो आहे या किल्ल्यापासून बऱ्याचशा अंतरावरती हा मदगड किल्ला म्हणून आहे. या किल्ल्याची बरीचशी दुरवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या किल्ल्यावरती या भागामध्ये या अंतरामध्ये एक विहीर आहे, ती सुद्धा कोरडी पडलेली आहे. त्याचबरोबर काही आपल्याला घरांचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर छोटासा माळ आहे. या किल्ल्यावरती महाल आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे त्यावेळेचा या किल्ल्यावरती जो प्रमुख आहे तो या ठिकाणी वास्तव्याला असेल, त्याने काही कालावधी या ठिकाणी काढला असेल. या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचबरोबर त्यांच्या आई मातोश्री राजमाता जिजाऊ यांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे असं आपल्याला गॅजेटमध्ये पाहायला मिळत आहे. हा किल्ला या शासनाने या किल्ल्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मुळात शासनाने ह्या किल्ल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तरच ह्या किल्ल्याला चांगल्या पद्धतीने नावारूपाला येईल असं मला या ठिकाणी वाटत आहे. या किल्ल्यावरती छोटंसं देवस्थानचं रूप आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची झाडं आहेत, फळझाडं आहेत, काही वेली आहेत आणि हा किल्ला इथून समुद्र सपाटीपासून एक 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि हा किल्ल्याचा बांधण्याचा हेतू हा असू शकतो की या समुद्र किनाऱ्यावरती टेहळणी करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा विशेष उपयोग केला जात असेल. त्याचबरोबर काही दारुगोळा लपून ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग इसवी सन 1706 मध्ये केलेला असेल असं आपण समजून घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. मी जाता जाता एवढंच सांगेन की शासनाने या किल्ल्याकडे या श्रीवर्धन तालुक्यातील वांद्रे गावातील जो हा किल्ला आहे हा दुर्लक्षित आहे. या किल्ल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.